बापरे, बाहेर किती पाऊस येतोय. मी ॲक्च्युली भिजून आलो. मी कुठेतरी बाहेर गेलो होतो. मला लेट झालं होतं. टीमनं ऑलरेडी सेटअप लावून ठेवला होता, म्हणून मी बसलोय आणि असंच तुमच्यासमोर बसलोय आणि रेकॉर्ड करतोय. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी. एक नवीन जबरदस्त सिरीज आपण सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही त्या विद्यार्थ्यांना लिहिणं वाचणं शिकवतोय. मला खूप दुरून कॉल येतोय की सर खूप इफेक्टिव्ह सिरीज आहे. माझं पोरगं आत्तापासूनच वाचायला शिकतंय आणि हळूहळू ते वाचायला लागलंय. कारण मला माहिती हा इफेक्ट आहे यार. मी स्वतः विद्यार्थ्यांना समोर बसून शिकवलं या गोष्टीबद्दल. तुम्हालाही सांगतोय, तुम्ही ही नीट कन्सिस्टंटली सिरीज सुरू करा आणि शिका. ट्रस्ट मी, 30 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही नाही वाचायला सुरुवात केलं ना, तर माझ्याकडे नका येऊ, तुम्ही वापस सिरीज बघायला सुरुवात करा. एनिवेज, चला, आज आहे आपला 7वा दिवस आणि आजच्या या 7व्या दिवसामध्ये आज आपण शिकणार आहे एक नवीन चॅप्टर, एक नवीन लेसन. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बुकच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवत आहे हे बुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला वापस सांगितलं होतं 10-10, 12-12 हजार रुपये फोनिक्स क्लासेस लावायला खर्च आहे. जे लोक पुणे मुंबईत राहतात ते तर बिचारे लोन काढून त्यांना करावं लागेल, इतका खर्च आहे तो, बरोबर की नाही. तुम्हाला मी हे फक्त फ्री ऑफ कॉस्ट देतोय. पण ज्या बुकच्या माध्यमातून शिकवतो हे बुक जर घ्यायचं असेल तर तुम्हाला काहीच नाही, फक्त 1200 रुपये खर्च करायचे आहेत. आम्हाला मेसेज करा दिलेल्या नंबरवर आणि पुस्तक आपल्या घरी मागून घ्या, ठीक आहे ना. व्हॉट्सअपवर मेसेज करा, खूप लोक टेक्स्ट मेसेज करतात. एनिवेज, आज आहे आपला 7वा दिवस आणि आतापर्यंत आपण वॉवेल्स शिकलो होतो. आपण ए, ई, आय, ओ, यू यांचं प्रोनाउन्सिएशन शिकलो होतो की यांना प्रोनाउन्स कसं करायचं, यांचा उच्चार काय होतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला शिकवलं होतं की एचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते होतं ॲ. ईचं काय प्रोनाउन्सिएशन होतं? ईचं प्रोनाउन्सिएशन होतं ए किंवा आई. आयचं प्रोनाउन्सिएशन होतं ई. ओचं प्रोनाउन्सिएशन होतं ओ आणि यूचं प्रोनाउन्सिएशन होतं अ किंवा उ. आता एक गोष्ट हे सुद्धा सांगितली होती की यांचं प्रोनाउन्सिएशन फिक्स नाही आहे. बाई, आयचं प्रोनाउन्सिएशन ईच आहे असं फिक्स नाही आहे. ओचं प्रोनाउन्सिएशन ओच आहे असं फिक्स नाही आहे. ओचं प्रोनाउन्सिएशन औ सुद्धा असू शकतं. काही वर्ड्समध्ये एक दोनदा चेंज होतं, पण मोस्ट ऑफ जे वर्ड्स आहेत ते सगळे वर्ड्स जे आहेत तुमचे हेच कॉमन प्रोनाउन्सिएशन होतात. त्याच्यामुळे मी बेसिक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला मी हे शिकवतोय. हेच समजून बसायचं नाही की प्रत्येक वेळी ओ आलं तर ओच वाचायचं असं नाही, औ सुद्धा तुम्हाला वाचावं लागतं. मी मागच्या व्हिडिओजमध्ये एक्झाम्पल दिलेत, नसल बघितले बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या नसल केलं तर, ओके. आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला फायदा होतोय की नाही. कारण फक्त व्हिडिओ बघताय आणि पुढे जाताय ना, तर हा माझा अपमान आहे. मी काय म्हणतोय, कारण मला माहीत असायला पाहिजे ना तुमचे जे टीचर आहेत त्या टीचरचं तुम्हाला समजतंय की नाही, हे फीडबॅक तुम्हाला द्यायला पाहिजे की नाही. सो तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा की अजून काय सुधारणा करायचे हे पण सांगा. डोंट वरी, मी तुम्हाला काही वाईट बोलणार नाही, पण सांगा, ते इम्पॉर्टंट आहे. एनिवेज, तर आजच्या या लेसनमध्ये, आज या ठिकाणी 8वा लेसन आहे पण आपला हा 7वा लेसन आहे यूट्यूबच्या अकॉर्डिंग. तर यामध्ये वेगवेगळे पॅराग्राफ मी दिलेले आहेत वॉवल बेस्ड. आतापर्यंत आपण वॉवलचा साऊंड शिकला, वेगवेगळे वर्ड्स कसे बनतात हे शिकलो. नसल बघितलं तर मागचे व्हिडिओज बघा, वापस बघा, सारखं बघा. नोबडी इज गोइंग टू स्टॉप यू, ओके. आता मी पॅराग्राफ देतोय, कारण मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं असेल, तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल ना भाई, तर सगळ्यात पहिले कधीही तुम्हाला पॅराग्राफ देत नाहीत. तुम्हाला पहिले प्रोनाउन्सिएशन शिकवतात, ठीक आहे, त्याचा उच्चार शिकवतात आणि मग त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला एक पॅराग्राफ रीड करायला सांगत असतात. हे बेसिक एक टेक्निक आहे जर तुम्हाला शिकायचं असेल तर, ठीक आहे ना. तर आता या ठिकाणी पॅराग्राफ दिलेला आहे. बुक तुमच्याकडे असेल तर त्या बुकमध्ये बघा, या बुकमध्ये हा पॅराग्राफ दिलाय. हा पॅराग्राफ तुम्हाला नीट वाचायचा आहे. ज्यांच्याकडे बुक नाहीये त्याने दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा आणि बुक मागून घ्या. 7 दिवसामध्ये हे पुस्तक तुमच्या घरी येईल, ओके. चलो, या ठिकाणी बघा. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिला वर्ड, एक शब्द नीट चांगल्या प्रकारे वाचायचा आहे, समजायचा आणि मग बोलायचा आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला एक टास्क करायचं आहे. हे जे मराठीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ना, हे मराठीमधलं तुम्हाला गायब करायचं की त्याच्यावर काही पुस्तक जर असेल तर त्याच्यावर पट्टी ठेवा, जी ट्रान्सपरंट नाहीये. बुक ठेवा, म्हणजे त्या झाका त्या मराठी याला, आणि फक्त इंग्लिश ओपन ठेवा आणि मग ते घेऊन तुम्ही वाचायला सुरुवात करायचं आहे. बघा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय आता बघा, एक्सक्यूज मी, एक मिनिट, ओके. बघा, नीट बघा. आता PAM काय वर्ड आहे तुमच्या समोर? PAM म्हणजे काय? तर बघा, PA सेज पॅ, मी तुम्हाला शिकवलं होतं, आणि M सेज म. काय शब्द झाला हा? पॅम शब्द झाला. HAS हॅज. A सेज अ. ए जेव्हाही सिंगल ए असेल तर त्या ठिकाणी अ हा प्रोनाउन्स करावा लागेल तुम्हाला, ठीक आहे. CA कॅ. T सेज ट. आता नीट वाचा, पहिल्यापासून काय पॅराग्राफ झालाय, काय सेंटेन्स झालाय? पॅम हॅज अ कॅट. झालं, शिकले वाचायला तुम्ही, व्हॉट्स अ बिग डील. पुढचा वर्ड घ्या.
याला पण झाकून ठेवू आपण याला. ओके, एक्सक्यूज मी. ओके, हां हां, या ठिकाणी झाकून ठेवू. बघा आता या ठिकाणी SSS काय झालं, SSS सॅ झालं. अरे यार काय हे. ओके हां, ओके, SSS काय झालं, SSS सॅ झालं. या ठिकाणी सॅ लिहा. आणि MSS काय झालं, म. तुम्हाला जर मराठी लिहिता येत असेल तर बेस्ट आहे. तुम्ही काय करा, एक एक शब्द मराठीमध्ये लिहा. काय, सॅम, HAD, ओ आय एम सॉरी, हां, HAD हॅड, HAD हॅड, RAT रॅट. मग काय वर्ड झाला, सॅम हॅड अ रॅट. अशा प्रकारे तुम्हाला एक एक पॅराग्राफ चांगल्या प्रकारे वाचायचा आहे, समजायचं आहे आणि हळूहळू अशाच प्रकारे तुम्ही वाचायला शिकसाल. बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो. पॅम कॅन टॅप, सॅम कॅन क्लॅप. आता पूर्ण लंब सेंटेन्स दिलंय. पॅम अँड सॅम कॅन क्लॅप अँड टॅप. अशा प्रकारे तुम्हाला वाचता आलं पाहिजे. सी, तुम्हाला स्टार्टिंगला कन्फ्यूज होत असेल ना की यार काय आहे काय आहे, काही घाबरायची गरज नाही. वापस त्या वॉवेलच्या, आता या ठिकाणी कोणता वॉवेल हायलाइट केलाय, ए हा वॉवेल हायलाइट केलाय. ज्या मी आय गेस तुम्हाला तिसऱ्या का चौथ्या डे मध्ये तुम्हाला ए वॉवेल शिकवलंय. काही टेन्शन घ्यायचं नाही, वापस ए वॉवेलकडे जा, तो लेसन बघा, वापस हा लेसन शिका. तुम्हाला काही असं तर आहे नाही ना की भाई आता वापस लेसन कसं सांगणार सरला. आहे सगळे अपलोडेड, फ्री ऑफ कॉस्ट आहे, बघा. फक्त बुक तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, चलो. पॅम अँड सॅम कॅन क्लॅप अँड टॅप. डॅन इज अ मॅन, सॅल इज अ गॅल. ओके, वन मोर. डॅन अँड सॅल हॅड अ बॅग, द बॅग हॅड हॅम अँड जॅम. अशा प्रकारे ए या वर्डला टार्गेट करून या ठिकाणी पॅराग्राफ दिलेला आहे. हा सुद्धा नीट वाचा. त्याच्या खाली जसं या ठिकाणी ए आहे तसं या ठिकाणी ई ला दिलेलं आहे. आता मी तुम्हाला काय शिकवलं होतं, ई सेज काय आहे, ई सेज ए आहे, बरोबर. ई सेज ए. बघा आता चलो, FR फ्र, जेव्हा आपण ब्लेंड वर्ड शिकलो होतो त्यापैकी FR मध्ये काय शिकलो होतो, FR सेज फ्र आणि ई सेज ए. मग फ्र ए काय झालं, फ्रे. समजलं, फ्र ए फ्रे, फ्रे आणि डी सेज ड. फ्रेड हॅड, HAD हॅड, मागे आपण वॉवेल मध्ये शिकलोय, अ पेट. ठीक आहे, हे मराठी झाकून ठेवायचंय. आता द पेट वॉज अ हेन. पुढे फ्रेड फेड द हेन, द हेन वेंट टू द पेन. आता या ठिकाणी ई या वॉवेलला फोकस केलेला आहे. तसं नेक्स्ट पॅराग्राफ घेतला तर नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये आय या पॅराग्राफला, आय या वॉवेलला हायलाइट केलंय. उदाहरणार्थ बघा मी काय सांगितलं होतं, आय सेज ई, आय सेज ई किंवा आई हा सुद्धा होतो. ठीक आहे, आता बघा THE द, बरोबर. SICK, SIC सेज क, सिक, पिग सॅट स्टिल. आता हळूहळू बाकी सुद्धा, जसं आता आपण हे आय आहे तर या आयच्या पॅराग्राफमध्ये ए आणि ई हे वॉवेल कन्क्ल्यूड होतील. सो डोंट वरी अबाउट इट, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, कंटिन्यू वाचत जायचं. द सिक पिग सॅट स्टिल. पुढे ही वॉज इल विथ चिल, बिल अँड जिल फेड हिम अ पिल. ओके, द पिल विल फिक्स द सिक पिग. अशा प्रकारे आयला फोकस्ड हा पॅराग्राफ आहे. हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचायचा आहे. आणि जर एखादा शब्द तुम्हाला नाही समजला, फॉर एक्झाम्पल भाई या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हेन विल. ठीक आहे, आता बघा व्हेन विल द. आता हा शब्द मला नाही जमला, हा शब्द मला नाही जमला, तर मी काय करणार, याला मिटवणार, म्हणजे बघणार की भाई काय शब्द आहे. हा शब्द आहे किंग, किंग. ठीक आहे, हा शब्द आहे किंग. आता हा वर्ड लक्षात ठेवायचा, जेव्हा पण KING येईल तुम्हाला ते किंगच वाचायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो वेन विल द किंग गेट रीड ऑफ द विग. अशा प्रकारे आयला फोकस या ठिकाणी आहे. या ठिकाणी ओला फोकस जे आहे पॅराग्राफ आहे. बॉब हॅड अ रॉक इन हिज सॉक. ठीक आहे, ओ सेज ओ किंवा औ हे शिकवलोय मी तुम्हाला. बॉब हॅड टू स्टॉप बाय द पॉन्ड. ओके, ही कॅन हॉप अँड हिज सॉक्स. आता जर का लहान मुलं असतील आणि त्यांनी एकट्याला करायचं नाही, त्यांनी आपल्या आईवडिलांना घेऊन बसा, म्हणजे आईवडील सुद्धा शिकतील आणि तुम्हाला सुद्धा शिकू शकतील, कारण त्यांची ग्रास्पिंग पॉवर ऑब्वियस तुमच्यापेक्षा थोडी जास्त असेल. ठीक आहे, इट वॉज अ ब्लॉब, ही गॉट द मॉप अँड मॉप्ड द स्पॉब, द ब्लॉब इज नॉट ऑन द डॉग. अशा प्रकारे ओला आणि शेवटी या ठिकाणी यूला टार्गेट करून या ठिकाणी पॅराग्राफ दिलेला आहे. सो वॉवलवर खेळायचं आहे. तुमचे प्रोनाउन्सिएशन मोस्टली किंवा 90% जे आहे सगळे वॉवलवर आहेत. AEIOU, ॲज आय टोल्ड यू की AEIOU आलं कोणत्याही कॉन्सोनेंट नंतर, ब्लेंड वर्ड नंतर, तर त्याची डायरेक्शन, उच्चार चेंज होऊन जातात. FRA असेल तर फ्रा किंवा फ्रे,
FRE असेल तर फ्रे, FRO असेल तर फ्रो, FRE असेल तर FRU असेल तर फ्र किंवा फ्रू. समजलं? अशा प्रकारे हे वाक्य जे किंवा एखादे सेंटेन्स असे बनत असतात. सो तुम्हाला सगळ्यात पहिले वॉवेल समजायचा, आता नीट समजलं असेल तुम्हाला. सगळ्यात पहिले वॉवेल समजा, त्या वॉवेल नंतर तुम्हाला त्यांचं प्रोनाउन्सिएशन नीट बघायचं आहे. ठीक आहे, त्या प्रोनाउन्सिएशन जर तुम्ही शिकले तर इथंच थांबायचं नाहीये, तुम्हाला वर्ड जे आहेत ते रीड करायला सुरुवात करायचं आहे. आणि मग एकदा वर्ड रीड करू लागले की मग फायनल तुमचं डेस्टिनेशन आहे सेंटेन्स. ठीक आहे, मग तुम्ही वाक्य जे आहे समजायला सुरू करसाल. तर ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. हे जे पॅराग्राफ मी 5 पॅराग्राफ तुम्हाला दिलेले आहेत, ते पॅराग्राफ चांगल्या प्रकारे वाचायचे आहेत, समजायचे आहेत. एखादा वर्ड नाही वाचता आला तर मी खाली या ठिकाणी बघा तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. ते बुक जी तुम्ही झाकलेलं ते हटवा, वाचा, वापस झाकून घ्या आणि वापस वाचायला सुरुवात करा. सो अशा प्रकारे डेडिकेटेड वेनं तुम्हाला जायचं आहे. एक एक शब्द हळूहळू बघा, हळूहळू वाचा. तुमच्याकडून मागून ती भूत नाही आहे किंवा मी त्या ठिकाणी हात पकडून तुम्हाला काही लवकर लवकर करत नाही आहे. गो इट, टेक इट इझी, एकदम चिल मोडमध्ये राहून तुम्ही स्टडी करा. नाही समजलं तर तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये विचारा की सर हे काय आहे, हे कसं करायचं. आमची टीम तुम्हाला नक्की याचा रिस्पॉन्स देऊन देईल. दॅट्स इट. हा पॅरेग्राफ तुम्हाला नीट रीड करायचा आहे आणि मग पॅरेग्राफ एकदा रीड केला की मग मी तुम्हाला मिक्स्ड सेंटेन्स काय असतात हे सुद्धा सांगेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड दॅट्स इट.